मोदीजींच्या नेदरलँडच्या स्पीचवरून एक कळून येते की ही जी मंदी चालू आहे याचा मिडल क्लासला एक चांगलाच फटका बसणार आहे. अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा. आणि हे मी तुम्हाला समजावतो इकॉनॉमिक डिझास्टर सायकलच्या मदतीने. आणि अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं हेही तुम्हाला सांगतो. म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. मोदीजींनी आपल्या नेदरलँडच्या भाषणामध्ये क्लिअरली सांगितलं आहे की जर परिस्थिती अशीच राहिली तर दशकांपूर्वीची मेहनत सरळ वाया जाऊ शकते व मानवता एका खोल गरिबीमध्येही जाऊ शकते. आणि हे कसं होईल बरं, हे समजून घेण्यासाठी हा चार्ट बघा. हे सुरू होतं एनर्जी प्राइजेस पासून. जसे एनर्जी प्राइजेस वाढतात तसे आपल्या आयुष्यातील बेसिक गोष्टी म्हणजे अन्न, भाजी वगैरे महाग होतात. कारण या गोष्टींसाठी लागतं ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच डिझेल आणि पेट्रोल. आणि अशीच महागाई वाढल्यामुळे सरकार आणि बँक्स इंटरेस्ट रेट वाढवतात. इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे तुमचा EMI महाग होतो, व्याज महाग होते. म्हणून कंपन्यांचा प्रॉफिटही कमी होतो. कंपन्यांचा प्रॉफिट जर कमी झाला तर त्या एक्सपान्शन करत नाही, नवीन हायरिंग करत नाही, उलट जॉब लॉसेस होतात. आणि या जॉब लॉसेसमुळे परत तेही लोक त्यांचे EMI पे करत नाही, बँकेंवर स्ट्रेस येतो आणि कोणतीही नवीन इन्व्हेस्टमेंटला काही ऑपॉर्च्युनिटी राहत नाही. तर अशा केसमध्ये आपण काय करायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 6 ते 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड, एक तर लिक्विड फंड्स किंवा FD कशात तरी असला पाहिजे. म्हणजे अचानक जॉब लॉस जरी झाला तुमचा तरी आपल्याला लगेच कसली चिंता राहणार नाही. दुसरं म्हणजे तुमचा एक मेडिकल इन्शुरन्स हवा. अशा परिस्थितीमध्ये जर काही मेडिकली ऑपरेशन करावं लागलं किंवा मेडिकल खर्च आले तर त्याचा खर्च आपल्याला परवडणार नाही. आणि तिसरा म्हणजेच आपलं ॲक्टिव्ह इन्कम सोबत आपल्याला काहीतरी साईड इन्कम हवं. म्हणजे आपण नवीन स्किल्स शिकून करू शकतो किंवा फ्रीलान्सनेही करू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कोणीही वाचवायला येत नाही. आपल्याला वाचवण्याची जबाबदारी पूर्ण आपल्यावरच आहे. म्हणून या गोष्टी नक्की फॉलो करा. या परिस्थितीवर तुमचे काय मत आहे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.